ठाकरे गट, दुसरीकडे शिंदे गट. चेतन आणि संदीप पहिला षटक प्रगती बदा पहिला चेंडू खेळेल. 5 षटकांचा सामना असेल. अतिशय चांगलं मैदान नागेश काका असे या मैदानाचं स्वरूप असेल. सुसज्ज क्रीडा संकुल क्रीडा नगरी डिका स्पोर्ट्स यांची ही लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या बघू शकता. समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणार बायकोला पण बरं वाटतं मैदानावर घरात आहे नाही का. लगातार 2 षटकार कुठल्याही फलंदाजाने ठोकले तर आदरणीय प्रेमलालजी यादव साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या बॅटरला. 1000 लगातार 2 षटकार ठोकल्यानंतर ही संधी आहे दोन्ही टीमला, कुठल्याही बॅटरला. यस, 2 लगातार षटकार, सलग 2 षटकार मारा, 1000 रुपये कॅश प्राइज. पहिला चेंडू फिरक्या स्वीप केला, जबरदस्त टायमिंग आणि हिट विकेट. यस, पुढचा झाकला पण मागचा उघडा पडला. बरोबर की नाही, फटका चांगला होता परंतु स्वतःला कंट्रोल करत आणि हिट विकेट स्वयंचेत. पहिला धक्का, पहिला विकेटचा बदन. अतिशय खराब सुरुवात, डलमलीत विकृत सुरुवात. पहिला विकेटचा बदन, पहिला ब्रेक थ्रो. धाव संख्या 0 गारद 1-0 अशी सुरुवात. चलो याच्यानंतर सामना होईल तो 2 विजेते टीम. पहिला जो विश्वनाथ जाधव मगाशी अतिशय चांगली प्रतिक्रिया ज्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं. कारण संदीप गावण यांची ती खासियत आहे, टॉस बघते चांगले प्रेझेंटेशन करतात. कुठल्याही गोलंदाज असेल फलंदाज असेल त्याच्या चांगले प्रतिक्रिया जे कलेक्ट करत असतात. कोण? भौमिक नवीन फलंदाज. षटक क्रमांक पहिलं प्रगती प्रताप भोईर. पहिल्या चेंडूवर पहिली हिट विकेट स्वयंचेत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. तुमच्यासाठी 25 मिनिटाचा कालावधी असेल. 25 मिनिटात एनी हाऊ यू कॅन फिनिश द इनिंग. यस, प्रताप भोईर ऑलराऊंडर. पहिल्या सामन्यामध्ये जुचंद्र संघ पराभूत झाला. चला स्पीडअप करा प्लीज. चला भौमिक तगडा फलंदाज, रांगडा फलंदाज प्रताप भोईर यांच्या माऱ्यासमोर डावकुरे आता फिरकी पड्डू. लेफ्ट आर्म होद विकेट आणि हा एक चेंडू शॉर्ट पे चेंडू चेंडू टॅप केला, चेंडू पुश केला, चेंडू मिडॉनला. फक्त एक धाव मिळेल, धाव खातं उघडतंय. धाव संख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. दुसरा सामना, दुसरी लढत. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन, अटीतटीचा सामना. 2 टोलके आमने सामने, एकाच कॅलिबरचे 2 ताकदवर संघ, बलाढ्य बलिष्ठ संघ. बॉलिंग मार्क तयार. लेफ्ट आर्म होते विकेट आणि हा यस अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा चकून गेला. फलंदाज की समजलं नाही. काय गोलंदाजी आहे, फिरकी पड्डू. शेन वॉर्न सारखी भन्नाट गोलंदाजी. प्रत्येक अँगलनी व्हरायटीज, वैविध्यपूर्ण मारा. 3 चेंडू मध्ये एकच धाव, 1 बली असं बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. आणि हा शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेलाय. फर्स्ट स्लिपच्या दिशेनं धाव नाही. संघाची धाव संख्या फक्त इनमिन, ओनली 1 रन्स. अतिशय कुर्म गती, संत गती, मंद गती, कासव चाप, कछुआ चाप, गोगलगाई चाप, अवलादीचा खेळ. कारण ज्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे, अटॅक करायला पाहिजे. परंतु गोलंदाजी मध्ये प्रताप भोईर याची दमदार गोलंदाजी, फिरकी पटू, मास्टर माइंड. आणि हा या सेकंड धडा घेण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग स्टॉपला, बिहाइंड द विकेट आणि सीमा रेषेलगत. आणि हा पहिला चौकार. 4 धावांनी संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. लास्ट डिलिव्हरी.
बॉलिंग मार्क तयार लास्ट डिलिव्हरी आणि हा यस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा त्या चेंडू जाईल मिड विकेट स्क्वेलिंग यांच्या मधून सीमारेषे लागून प्रोटेक्शन आहे 2 धावा मिळतील संघाची पहिली षटकापर्यंत संघाची धाव संख्या 7 व 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 डिलिव्हरीज षटक क्रमांक पहिलं संपुष्टात 6 चेंडू 7 धावा 1 विकेट असं बॉलिंग अनालिसिस चेक हॅलो या ठिकाणी आमचे मान्यवर प्रेमलालजी यादव केशवजी यादव राहुल यादव आलोकजी सिंग मनु साहू यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य दिल्याबद्दल फॉलो गँग आणि आग्रेजी तर्फे त्यांचा हार्दिक धन्यवाद ज्याने ज्याने या स्पर्धेला भरीव योगदान आर्थिक योगदान असेल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो अतिशय चांगली स्पर्धा दानशूर व्यक्तिमत्व फॉलो गँग आयोजित दमदार स्पर्धा चांगली संकल्पना अग्री चषक अग्री आदिवासी आणि कोळी या तिन्ही समाजाचा समावेश या स्पर्धेमध्ये कृपया पहिल्या सामन्याचा विजेता संघ कृपया जाऊ नका प्लीज कारण तुमची मॅच लगेच या सामन्यानंतर बेस्ट अगेन्स्ट बेस्ट चला षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर दुसरा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज बॉलिंग मार्क होता यार संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदावर स्वप्नील भोईर पहिलं प्रताप भोईर नंतर स्वप्नील भोईर स्वप्नील चौधरी तो देखील बघायला लागला रागा रेगाने 7-12 एवढा कसा गेला 7 for 1 भौमिक तगडा फलंदाज रांगडा फलंदाज आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर आहे चेंडू जाईल बेबॅक्सचा कव्हरला आणि मिळते 4 धावा चांगला कलात्मक फटका तंत्रशुद्ध फटका चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस स्ट्रोक्स मॅग्निफिशियंट कव्हर राईट फ्रॉम भौमिक 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत टोटल स्कोर इज 11 for 1 अशी जर बॅटिंग केली तर पुन्हा एकदा चांगली बॅटिंग टिवरी विरुद्ध मुर्दा असा हा विद्यमान सामना पालघर जिल्ह्यामधील 2 नामवंत संघ तर पहिल्या ज्या 3 ट्रॉफ्यामध्ये पुरस्कृतीला सन्माननीय जिग्नेशजी मेघनाथ म्हात्रे युवा सेना प्रमुख बोईसर विधानसभा पहिली दुसरी तिसरी ट्रॉफी धन्यवाद देतो आमना जिग्नेशजी म्हात्रे साहेब शिवसेनेचे दमदार आणि हा यस लोअर फुलटा सुद्धा पुन्हा एकदा ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक चौका दमदार टायमिंग पहिला कव्हर ड्राईव्ह नंतर स्क्वेअर लेगला 2 धाव म्हणजे चतुरस्त्र खेळ चौपेर खेळ चांगली बॅटिंग अफलातून फलंदाजी फ्रॉम मिस्टर भौमिक टोटल स्कोर इज 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट या स्पर्धेत ज्या पहिली दुसरी तिसरी ज्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यास सन्माननीय जिग्नेशजी मेघनाथ म्हात्रे युवा सेना प्रमुख बोईसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा दमदार आवाज डॅशिंग डायनॅमिक मिस्टर जिग्नेश मेघनाथजी म्हात्रे धन्यवाद देतो अतिशय दमदार स्पर्धा पर्व दुसरे असेल अग्री चषक 2025 हे दमदार आयोजन पालघर जिल्ह्यामधील एखाद्या मोठ्या स्पर्धेला टक्कर देणारी अशी दमदार स्पर्धा बॉलिंग मार्क तयार आणि हा यस ऑन द राईट स्टेप आउट झालेत लॉब केलाय चांगलं टायमिंग आणखीन एक दमदार सिक्सर पहिले 2 नंतर 6 रन्स आधुनिक षटकार जर मारला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज बघा जबरदस्त ऑफर आहे अमेश लालूच आहे तुम्हाला भौमिक धाव संख्या 21 यस माझ्या समवेत स्कोरर विशाल भोईर फ्रॉम जुचंद्र चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक दुसरं षटक प्रगती पदा अर्धकामी चेंडू खेळेल भौमिक अतिशय दमदार बॅटिंग जबरदस्त एक्झिबिशन प्रदर्शन परफॉर्मन्स प्रात्यक्षिक
आणि हा यस पुन्हा एकदा बघा काय टायमिंग बघा मिड विकेट क्लिअर केली आणखीन एक म्हणजे पॅरल सिक्सर ओ ग्लोरियस स्ट्रोक आणि 1000 रुपयाचे मानकरी 2 चौकार 2 षटकार अशी वाजली तुफानी फलंदाजी जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक आणि भौमिक म्हणजे हा दुसरा जुचंद्र कोरोना व्हायरस तर येस 2 षटकार 1000 रुपये कॅश प्राइज क्या बात नो जीपे प्रेमलाल यादव यांच्या तर्फे 1000 रुपयाचे कॅश प्राइज नो जीपे काय जीपेवर भरोसा नाही हो संडासामध्ये हागला तरी जीपे ज्याला 5 रुपये खिशात नाही रिक्षाचं बिल जीपे समजा जर नेटवर्क हँग झालं सर्व डाऊन झालं रिक्षावाला मेलांटार हो यस अप्रतिम स्क्वेअर कट काय टायमिंग बघा बेहतरीन टायमिंग पुन्हा एकदा 4 धावा या षटकामध्ये म्हणजे कत्तल पहिले 4 नंतर 6 नंतर चौकार म्हणजे प्रत्येक चेंडू हा मोठा फटका आहे काय भौमिक 5 चेंडू 24 धावांची वादळी इनिंग भौमिक मुर्दा 1000 रुपयाचे कॅश प्राइज आमचे सन्माननीय प्रेमलाल यादव यांनी पुरस्कृत केले होते लगातार 2 षटकार मारा 1000 रुपये घेऊन जा लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू आणि हा देखील गेला म्हणजे 4 धावा आहे का 4 धावा बघा म्हणते 4 चौकार आणि 2 षटकार डबल या षटकात धावा कुठल्या तब्बल 31 धावा कुठे 28 किती 35 धावा 12 चेंडू 35 धावा म्हणजे टार्गेट बघा 17.5 धावांचे इक्वेशन काय दमदार बॅटिंग केली मिस्टर भौमिक धाव संख्या झाली 28 या षटकामध्ये स्वस्तिक चौधरी कोण बंगाली हे कुठलं कॉकटेल आहे ते कॉकटेल करतात ना आंब्याला फणसाचा कलम करतात म्हणजे आंबा कण पाया ना फणस पंखा बंगाली मात्र बघा धाव संख्या 35 पहिल्या षटकात 7 धावा नंतर मात्र 28 अंदाधुंद फटकेबाजी केली भौमिक यांनी चौपेर फटकेबाजी षटकात चौकारांची आतषबाजी करीत अरे कॅमेरा म्हणलं पाणी द्या उतरा काय आणि डिका स्पोर्ट्स वाले त्याने घागीत लावून द्या काय माहिती एका ठिकाणी असाच 8 तास उतरला नाही बिचारा मग काय कुठं विधी करणं कुठं करणार हो नवीन गोलंदाज वरून जितू अच्छा जितू पाटील पहिलं षटक 7 धावा नंतर मात्र 28 जे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमचे प्रेमरावजी यादव बघा आल्या बक्षिसांची खैरात केली तर याला म्हणतात दानशूरता नुसता खिशात पैसा असून फायदा नाही काढायचे दानच पाहिजे संदीप आणि गोलंदाज जितू पाटील चला स्पीडअप करा 25 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे असेल याच्यानंतर सामना होईल तो धानेव आणि याच्यातला विजेता संघ बेस्ट अगेन्स्ट बेस्ट आणि हा चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये असेल शॉर्ट बॅकवर स्पेल लागला आणि हा दुसरा दगा दुसऱ्या धावेके बदन सॉफ्ट डिसमिसल बऱ्याच वेळेनंतर एक जबरदस्त सुटकेचा निश्वास विकेट साठी 10 दिशा फिरेविशी जगदिशा अशी परिस्थिती होती आणि फलंदाज खरी म्हणजे मेन विकेट ती आहे भौमिकची
धन्यवाद. यस नवीन बॅटर हर्ष 2 बाद 35 35 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यस टिकटॉक रील स्टार टिकटॉक. चला बॉलिंग मार्क मध्ये जितू पाटील खेळेल. हर्ष नॉन सायकल आहे तो फलंदाज. भौमिक इज बॅटिंग ऑन 29. हो यस अप्रतिम डिलिव्हरी जोरदार अपेल. पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा देशाईर मारा. नासका चेंडू नरकातला चेंडू. 1 धावेचा इशारा. 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झालाय 36-36. 7 चेंडू मध्ये 29 धावांची बहारदार इनिंग. वादळी फलंदाजी फ्रॉम मिस्टर भौमिक. जितू पाटील आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेलाय फ्लाइंग स्लिपला. मिळेल 1 धाव आणि फलंदाज. काही बघा स्ट्राईक रोटेट केली. त्यांना माहिती आहे की भौमिक धाव संख्या 37 तिरीवर सत्ता. डिका स्पोर्ट्स बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या. पालघर जिल्ह्यामधील अतिशय नामवंत वेबसाईट युट्यूब वाहिनी. जितू पाटील फलंदाज. भौमिक हार्ड हिटर. हो यस मोठा फटका मारायचा आहे पण जितू पाटील अतिशय दमदार गोलंदाजी. भेदक मारा. जालिम जलाल विषारी मारा. विखारी मारा. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट डिलिव्हरी. धाव संख्या स्थगित स्थिमित कोणती स्तंभित. धाव संख्या 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स 2 विकेट्स 2 बाद 37. हो यस पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला चांगला फटका. दमदार टायमिंग. चांगलं फिल्डिंग. बंधू त्या दरम्यान मिळतील 2 धावाकर. स्ट्राईक रोटेट करावं लागेल भौमिकला. चांगला शेट झालेला बॅट्समन आहे. धाव संख्या झाली 39 आणि बॉल राहिला मात्र शेवटचा. आणि 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो फ्रॉम मिस्टर जितू पाटील. फॉलो गँग आयोजित आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप. बराचसा बाहेर. 1 धावेचा इशारा. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 40. 4 0 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 40. बघा अतिशय चांगलं स्कोरिंग. आणि हा यस चेंडू गेलाय आउट ऑफ पाक. मिडविकेच्या डोक्यावरून तोलून मापवला. हा बेबंद फटका. बुलंद फटका. आसमानी वज्र टोला. भीम टोला. शेरन. धाव संख्या 46. ओनली 4 रन्स रिक्वायर्ड फॉर 50. मोठे हा जर राहिला ना 12 चेंडू बंद अजून तर नक्कीच 50 पहिली होईल मोठ्या स्पर्धेमधील. लास्ट डिलिव्हरी खेळेल भौमिक. आणि हा यस पुन्हा खोदून काढतोय. चेंडू गेला मिडवे गेला. हो हेलिकॉप्टर स्ट्रोक डीप मिडवे गेला. प्रोटेक्शन आहे. बघा स्ट्राईक रोटेट केली. त्याला माहित आहे धाव संख्या 47 आफ्टर 18 डिलिव्हरीज. 14 त्रिक 42. धाव संख्या 47. 16 त्रिक 48 म्हणजे जवळ 16चा आसपास टार्गेट आहे. राहिले 12 बॉल. शेवट नंतरची मॅच 4 की 5 नंतर 4 असेल ना. तरी फेरीतला पहिला 39 आफ्टर किती डिलिव्हरी 11 बॉल मध्ये. काय दमदार बॅटिंग. रिक्वायर्ड ओनली 11 रन्स फॉर हिज फर्स्ट 50 इन दिस टुर्नामेंट. आगरी चषक 2025 आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिशय दमदार स्पर्धा. आतिथ्य देवा बाबा गॉड इज गेस्ट. तर हितेंद्र बाडे गोटू तर त्यांचं इथं आगमन झालं. आपल्यास विनंती आहे कृपया आसन ग्रहण करावं. अतिशय नामवंत स्पर्धा आहे. बघूया षटक क्रमांक 4 प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहड्यावर रॅम्पर उंबरट्यावर बॉलिंग मार्क प्रस्थान. 12 चेंडू बाकी. 12 बॉल्स टू गो. टिवरे आणि मुर्दा 2 बलाढ्य संघ. नामवंत संघ. नामचीन संघ. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. प्रताप भोईर प्रतिभ भैया पहिलं षटक मध्ये त्यांनी अप्रतिम फेकलं होतं. फक्त 7 धावा दिल्या होत्या. त्याची ही आपल्या कोट्यामध्ये दुसरं षटक. चेक या ठिकाणी
हितेंद्र पाटील गोटू दादा यांचं आगमन झालंय. फॉलो गँग पुरस्कृत आयोजक मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोटू कॉम्बो. यस डावकुरी दादा गोलंदाज आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून डिबेक्सच्या कव्हरला चेंडू जाईल. आणखीन एक 4 धावांचा भूया. दमदार स्ट्रोक, दमदार टायमिंग, 6 रन्स. काय जबरदस्त बॅटिंग. जर टाळ्यांच्या गजरात स्वागत करा भौमिक. 53 धावा झाल्यात आणि स्वतःच्या झाल्या मात्र 43. 40 का 43 नाही 43 असते ना. 40 44. 4वर 4. 4 रिक्वायर्ड ओनली 6 रन्स फॉर इज 50. मिस्टर भौमिक अजूनही बॉल बाकी आहेत बरेच. 11 अजून बॉल बाकी आहेत. 11 चेंडू मध्ये धावा किती जातील याचा नेम नाही जोपर्यंत भौमिक क्रीजवर आहे. चव्वेचाळीस 4वर 4. 4 बॉलिंग मार्क तयार. प्रताप भोईर. हो हे चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. बघूया आउट बेलने दगा दिला तर मिळेल 1 धाव. कारण जास्तीत जास्त स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला ठेवणं यांचं हिताचं असेल. धाव संख्या झाली 54 आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज असेल हर्ष. बघा त्यानं सांगितलं की बाबा तू एक कशी तरी धाव घे चोरून जेणेकरून मला स्ट्राईक मिळेल. कारण तो मात्र आता पूर्ण शेड झालाय. जसा डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाच्या बॉल मात्र हॉलीबॉल सारखा दिसायचा. हो यस चांगली डिलिव्हरी, ग्रेट डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला चेंडू, अप्रतिम भेदक मारा. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धाव संख्या 54. 54 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. चांगली स्थिती, दमदार स्थिती. आणि हा यस पुन्हा एकदा 6 रन. चांगलं टायमिंग, क्लास बॅटिंग, घुटना टेक, तमाशा देख. धाव संख्या झाली 60. 60 झाल्यानंतर संघाचा झाला ताठ. 6 रन केले बाहेर. दमदार टायमिंग. प्रताप भोईर तयार. चांगला चेंडूचा मात्र चांगला होता, डिलिव्हरी चांगली होती. आणि हा यस पुन्हा ऑनसाइड चांगला टायमिंग. चेंडू डीप मिड विकेटला मिळेल फक्त 1 धाव. स्ट्राईक रोटेट करतील भौमिक. 61 इज द टार्गेट, नॉट अ टार्गेट. धाव संख्या झाली. अजूनही बॉल बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम प्रताप भोईर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. हो ग्रेट फिल्डिंग. जांबवंत उडी मारीन सीमा रेषे लगत आणि पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. धाव संख्या 63 आणि षटक सामन्यामध्ये 4. प्रताप भोईर पहिल्या षटकात 7 धावा आणि या षटकात मोजल्या तब्बल. चांगली गोलंदाजी. कारण पहिला खरा मागडा ठरला तो गोलंदाज स्वस्तिक चौधरी, स्वप्नील चौधरी. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. धाव संख्या झाली 24 चेंडू आणि 65. 63 जवळजवळ आसपास. सोलचोक 64. चांगली धाव संख्या, कमाल धाव संख्या. धावांचा डोलारा, धावांची गंगा गेली, धावांची गटार गंगा. चला 25 मिनिटाचा कालावधी असेल. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पाण्याचा जास्त वापर करा कारण भरपूर उष्मा आहे. चला शेवटचा गोलंदाज मितेश पाटील. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि समोर फलंदाज असेल तर भौमिक आहे का स्ट्राईकला. हर्ष आहे. एका षटकारासहित ज्याने 8 धावा जमवल्यात. 4 चेंडू मध्ये चांगला आहे. 200चा स्ट्राईक रेट आहे. चला शेवटचा गोलंदाज मितेश पाटील. खेळेल हर्ष. शॉट फाईन लेग. बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू तयार. राईट आर्म ऑफ द विकेट.
बघा सीमारेषेलगत सगळं फिल्डिंग आहे. हे कावकोन सीमारेषेलगत डीप आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. पहिला चेंडू शॉर्ट पॉइंट चेंडू हुक करायचा आहे आणि स्ट्राईक मात्र रोटेट करतील आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. कारण भौमिकने स्ट्राईक रोटेट केली. 5 चेंडू बाकी आहेत. हर्ष बाद आला रनआउट, ज्याने 8 धावा केल्या तब्बल 5 चेंडू मध्ये. जे 1000 रुपयाचं कॅश प्राईज ठेवलं होतं आमचे सन्मान्य प्रेमलालजी यादव, ज्याने पहिला मानकर ठरलाय तो जबरदस्त विस्फोटक फलंदाज आणि येणारा फलंदाज असेल न्यू बॅटर इज न्यू कंटेस्टंट धनेश चेक. या ठिकाणी विशालजी पाटील तसेच आर्यन भोईर यांची उपस्थिती झालेल्या व्हीआयपी डायसवर वेलकम वेलकम. फॉलो गँग फिरोजकत आग 2025 मध्ये आपला सहर्ष स्वागत. यस, दमदार स्पर्धा. अतिथी देवभाव संत तुकाराम महाराज म्हणतात गॉड इज गेस्ट. पाहुण्यांचा सन्मान करा, सत्कार करा, जेणेकरून आपली ही संस्कृती, भारतीय संस्कृती. चला शेवटचा गोलंदाज मितेश पाटील, ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला बळी घेतला. रनआउटच्या रूपाने अशाने खेळलेला भौमिक विस्फोटक फलंदाज आणि हा चेंडू आउटसाइड ऑप्शन बराचसा बाहेर. स्वैर मारा, देशाईन मारा, 1 धावेचं प्रतिपादन. अवांतर धावसंख्येत भर, पहिले अवांतर पहिली एक्स्ट्रेस. या षटकामध्ये संघाचा टोटल स्कोर झालाय 6 वर 4, सकेवर चौक, 6 पे 4 64. आणि हा येस अगेन दॅट शुड बी डॉ व्हाईट डिलिव्हरी. बघा म्हटलं भौमिकला घाबरला का समजत नाही. वेस्टर्न टाकायला बॉल तयार नाही. 65. कारण भौमिकची विकेट जर लवकर प्राप्त केली असती कदाचित हा स्कोर 65 6 वर 5. आणि हा यस हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिड ऑफला, अप्रतिम झेल आणि भौमिक बॅक टू द डगआउट. बऱ्याच वेळेनंतर जो ट्रॅप चालला होता सुटकेचा निश्वास सोडलाय. चांगली विकेट, गोल्डन विकेट, वाघाची शिकार. काय झालं, कशाला थांबलाय? अच्छा अच्छा, बॅट्समन कोण आहे? चला भौमिक यांनी तब्बल कुठल्या 47 जर अशी घाई केली नाही तर 50 पहिली 50 झाली असती आगरी. अच्छा अच्छा, जो भाऊ आहे का? अच्छा अच्छा, यस विकेट गिअर काका म्हणजे अख्खी बिरादरी क्रिकेट मध्ये आहे. नये बल्लेबाज, नवीन फलंदाज. ही पहिली स्पर्धा 50,000ची टुर्नामेंट असेल. आगरी चषक 2025 से हे अतिशय भव्य दिव्य ट्रॉफीज, चांगली स्पर्धा, दमदार आयोजन, पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. तमाम हे प्रोफेशनल कॉमेंटेटर, समालोचक असतील, अंपायर असतील. लाईव्हची ही प्रख्यात वाहिनी डिका स्पोर्ट्स. डिका स्पोर्ट्स म्हणजे परमार आहे दिनेश परमार. आणि हा या स्लॉप केलाय. चेंडू हवेमध्ये, आणखीन एक विकेट जाईल आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु जजमेंट आलं नाही. त्या दरम्यान धावा मिळतील. 2 संघाची धावसंख्या 67 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3-67 सद्यस्थिती, विद्यमान अवस्था. चांगली सुस्थितीमध्ये संघ आहे. चांगली बॅटिंग केली, दमदार बॅटिंग केली, खास करून फलंदाज 47 धावांची नॉकआउट इनिंग. आणि हा यस पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह चांगला आहे. हो हो, ग्रेट कॅच. स्वतःला बॅलन्स केले धावत जाऊन आणि हा एक अप्रतिम झेल. आणि हे षटक मात्र चांगलं फेकलंय. फक्त एखादा फलंदाज गोलंदाज ठरला तो मात्र निष्प्रभ झाला. स्वप्नील चौधरी.
चला येणारा बॅट्समन अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 2 बॉल बाकी आहेत 2 balls टू गो गौलेश भवनेश 67 चांगली धावसंख्या मजबूत धावसंख्या जबरदस्त वर्चस्व हुकूमत दहशत परंतु कुठलंही टार्गेट हे शेप नाही याच ग्राउंडवर एनी टार्गेट नथिंग इम्पॉसिबल इन क्रिकेट यस पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग गावस्कर स्टाईल एकच धाव मिळेल संघाची धावसंख्या 68 दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलं गेलं वंचित ठेवलं राहिला शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी अंतिम चेंडू तयार बॉलिंग मार्क तयार मितेश पाटील 68 चांगली स्कोरिंग करतोय जास्त त्रास झाला एक पॅक मारून यायचा म्हणजे अजून दमदार स्कोरिंग जंगचा काय माहित आहे टॉनिक घेतला ना हात जरा जास्त चालतो नाही मस्का नाही करत दारू मध्ये जी ताकद आहे कशातच नाही बॉलिंग मार्क होता लास्ट डिलिव्हरी शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल बॉल 68 अजित मात्रे असतील चांगली अंपायरिंग ललित भोईर आणि जितेश हितेंद्र भोईर अतिशय नामवंत पंच अंपायर्स यस हितेंद्र भोईर 55 मॅन ऑफ द सिरीज क्या बात आहे 59 सगळ्यात जास्त पालघर जिल्ह्यामधील लास्ट डिलिव्हरी खेळेल धनेश डावकुऱ्या त्याचा फलंदाज उजव्या त्याचा गोलंदाज असं हे कॉम्बिनेशन चला हा म्हटलं जवळ चांगला फटका पण तो चेंडू गेलाय ओ खराब फिल्डिंग 4 धावा जिथं 1 धाव तिथं 4 धाव म्हणजे 1-2 का 4 धाव संख्या 72 आणि जिंकण्यासाठी जबरदस्त टार्गेट चेस करायचं आहे 73 धावांची गरज चला या 1000 रुपयाचा कॅश प्राइज भौमिक सामना संपल्यानंतर तुम्ही तुमचे कलेक्ट करा पैसे म्हणजे आमचे सन्माननीय अतिशय दानशूर व्यक्तिमत्व प्रेमनाथजी यादव यांनी हे पुरस्कृत केलेत चला या नितेश कोण कॉमेंट्री संदीपजी गावण यस पुढचा आवाज असेल अतिशय तंत्रशुद्ध समालोचक खास करून टॉस बॉक्स ही त्यांची खासियत आणि मनोगत कसं ऐकून घ्यावं हे खरं म्हणजे संदीप गावंकडे शिकून घ्या नामवंत समालोचक पुढचा आवाज असेल संदीप गावण सरांचा प्लीज कमेंट मायक्रोफोन थँक्यू सो मच डॉक्टर दशरथ दादा पाटील नामवंत समालोचक आहेत गोड आवाजांचे धनी आहेत हास्य कलाकार आहेत कारण शाब्दिक भाषा कशी वळवावी कुठल्या वेळी वळवावी हे अगदी योग्य पद्धतीने त्यांचा मारा ते करत असतात शॉर्ट ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये येणार आहोत तत्पूर्वी ऐकूया डीजे हिमालय यांना उन्हात
थँक्यू डीचे हिमालय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवर खेळाडू आणि आमचे प्रेक्षक राजे या सर्वांचंच फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 मध्ये शब्दसमूहाने स्वागत करतोय. आगरी समाजाची अनमोल रत्न यांचे कटआउट्स आपल्याला चोहेबाजूने पाहायला मिळत आहेत, ज्यांचं मोलाचं सहकार्य या आगरी चषक 2025 करता लाभलेला आहे. पुन्हा एकदा उल्लेख करावा असं वाटतोय, आदिवासी समाजातील खेळाडू, कोळी समाजातील खेळाडू आणि आगरी समाजातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. एक चांगली अगली वेगळी संकल्पना पाहायला मिळतोय फॉलो गँगची. सर्वच क्रिकेटच्या स्पर्धा फार चांगल्या पद्धतीने होत असतात. यंदा सुद्धा आणखीन एक ब्रेझर बॉईज ची स्पर्धा तुम्ही बघणार आहात, त्याच्यामध्ये सुद्धा चांगले एन्जॉयमेंट असते प्रत्येक खेळाडूंची. ती स्पर्धा सुद्धा आपल्या भेटी करता 13 मार्च रोजी लवकरात लवकर येणार आहे. अतिथी कक्षामध्ये तुम्ही बघतायत भरतजी पाटील आहेत, भावेश भोईर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत. यांना सुद्धा तुम्ही बघतायत. आमचे अथर्व घरात एक चांगले स्कोरर आहेत आणि फॉलो गँगचे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते बंगाली म्हात्रे हे सुद्धा चांगलं काम करतायत, पाणी पुरवण्याचं काम करतायत. अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान सुद्धा करण्याचं काम त्यांनी केलंय. सकाळचं जे सत्र होतं त्या सत्रामध्ये आपण अतिथी कक्षामध्ये पाहिलं होतं उद्घाटक म्हणून नितीनजी म्हात्रे, मनोजजी म्हात्रे, नितीनजी पाटील, विश्वजित पाटील, शतक पाटील, चेतन केदारनाथ पाटील या सर्वांना आपण पाहिलं होतं. आणि या आधीच आपण बघितलं तर जितेंद्र कांतीलाल पाटील हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या सोबतच निखिल दीपक पाटील यांना सुद्धा पाहिलं. एक चांगली रत्न आहेत या जुचंद्र गावची. जुचंद्र गाव म्हटलं तर सुसंस्कृत सुसज्ज असलेलं हे गाव आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे हे गाव. आज चांगले रांगोळी कलाकार आहेत, नाट्य कलाकार आहेत, नृत्य कलाकार या जुचंद्र नगरीमध्ये पाहायला मिळालं. समाज कार्यकर्ते सुद्धा या जुचंद्र नगरीमधून पुढे येताना आपल्याला दिसतंय. खूप चांगलं योगदान, मोलाचं योगदान या आगरी समाजाकरता सुद्धा दिलं गेलंय. या मॅच कडे टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाला जिंकण्याकरता 73 धावांचं लक्ष आहे. हायलाइट्स आपण पाहिली होती. डिका स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतंय. दिनेशजी परमार हे डिका स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. सध्या डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून तुम्ही बघतायत सूरज जाधव यांना. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आकाश आणि विघ्नेश या दोघांना तुम्ही पाहिलंय. मॅच सुरू होतोय. पहिला चेंडू टाकण्याकरता धनेश गोलंदाजी मार्गावर आलाय. धनेश म्हात्रे इज ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिलाच बॉल, फुल टॉस बॉलवर हल्ला केलाय. ओव्हर द आई गावदेवी माता स्टँड. नो बॉल सुद्धा असेल. सोने पे सुहागा, सिक्सर. मुक्त संचार करण्याची संधी आहे. कमरेपेक्षाही जास्त वर असल्या कारणानं नो घोषित केलंय आणि त्यामुळेच भीमरचा इशारा आलाय. फ्री हिट. आगरी चषक 2025 मधील हा पहिला फ्री हिट आणि तो कळायची जबाबदारी आहे बॅटर प्रकाशची. प्रकाश पाटील, चेतू पाटील हे दोन खेळाडू डावाची सुरुवात करतायत. 73 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट आहे, पहाड आहे आणि त्या पहाड चढायचं असेल तर दहाड दाखवावेच लागेल आणि ते करण्याकरता हे दोन बॅटर गेलेत. एका बाजूला धनेश म्हात्रे म्हटलं तर एक युटिलिटी क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण नेहमीच बघितलंय. जरी सुरुवात डावाची ते करायचे, परंतु मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने पहिल्या इनिंग मध्ये बॅटर म्हणून चेतन आणि संदीप या दोन खेळाडूंना संधी दिली होती. फ्री हिट. फुल टॉस बॉल, चेंडूला खेळून काढला जातो. चेंडू जातो स्कोर लेग पट्ट्या बाहेर. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि खऱ्या अर्थाने रिफर सुद्धा केलंय. 6 मिळाली, परंतु बिमार आहे की नाही हे चेक केलं जाईल आणि त्याकरता आमचे तिसरे पंच इथे लगेचच येतील. तिसरे पंच या ठिकाणी आहेत. बिमार आहे की नाही ते पाहिलं जाईल. लगातारचे 2 चेंडू फुल टॉस टाकलेत. नियंत्रण नव्हतं गोलंदाजीचं आणि प्रकाश काय चांगली झकास कामगिरी करतोय. चेंडूला दाखवतोय आकाश, तोच हा आहे हा प्रकाश. धावसंख्या धाव फळका बरं
साने पुढे सरकताना पुन्हा एकदा विमर्शक केलं असेल. टायफॉइडच्या वर चेंडू आहे की नाही ते बघितलं जातंय. स्विमिंग चांगली होतोय आणि दॅट्स नो, ओ नो, नो बॉल. फ्री हिट आहे पुन्हा एकदा. म्हणजेच धावा जर आपण पाहिल्या तर धावा लागल्या जातात त्या 14. एकही चेंडू न टाकताना या 14 धावा मोजल्यात. गोलंदाज धनेश म्हात्रेने अनुभवी खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स आहे, अनुभवाचा चांगला वापर त्यांना करावा लागेल. दोन्ही एंडने या विकेटचा वापर केला जातोय, ही खासियत आहे. स्वर्गीय नागेश काका पाटील क्रीडांगणावर आगरी चषक रंगतोय आणि रंग भरण्याचं काम बॅटर करत आहेत. बॉलर्सला सुद्धा ते रंग भरावे लागतील. मागच्या मॅच मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी झाली होती मितेश पाटीलची. 9 धावा देत 2 गडी बाद केले होते. प्रताप भोईरने पहिलं षटक ज्यावेळेस टाकलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं त्यावेळेस 7 धावा खर्च केल्या 1 गडी बाद करत. परंतु स्वप्नील चौधरीचं जे दुसरं षटक होतं ते मागणं ठरलं होतं. इथे पहिलंच षटक प्रत्युत्तर देत असताना चांगलं सकारात्मक घडतंय टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाच्या बाजूने. आणि इथे बदलला जातो गोलंदाज, कारण गोलंदाजाने 2 चेंडू हे बिमार टाकलेत. बिमार करणारी गोलंदाजी झाली. आता हर्ष भोईर टेनिस क्रिकेटमध्ये कमी अवधीमध्ये आणि कमी वयोगटातला खेळाडू आहे. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असं मुर्दा प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक वर्षी आम्हाला आमंत्रण असं, परंतु यंदा सुद्धा आम्हाला जायला मिळालं नव्हतं, कारण 2023 ला सुरुवात केली मुर्दा प्रीमियर लीगची. आणि रील स्टार म्हणून खूप प्रसिद्ध आहे हा खेळाडू. चांगला ओव्हरपिच बॉल होता, टायमिंग व्यवस्थित जुळून आलं नव्हतं. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, चांगला थ्रो केलाय क्षेत्ररक्षकाने. थ्रो येण्याआधी बॅटर 1 धाव पूर्ण करतोय. 1 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या चालली आहे ती 15. सरासरी योग्य पद्धतीने मेंटेन करायची आहे आणि त्यामुळेच स्वतःला पूर्णतः झोकून दिलाय प्रत्युत्तर देत असताना टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाच्या खेळाडूने. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि दुसऱ्या खेळाडूला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केलंय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, मिड ऑफ, कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग हे क्षेत्ररक्षक ठेवलेत. लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये चेंडूला टाकलं जातं. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दणदण करत. चेंडू सीमारेषे पार. मिळतात धावा 4. आगरी चषकातील शानदार दमदार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 19. चांगलं टॅलेंट, चांगलं तंत्र पाहायला मिळालं यावेळेला. पुन्हा एकदा फुल पिच बॉल होता. चेंडूला गॅप मध्ये टाकायचं होतं. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चांगलं प्रोटेक्शन करतात हे चेंडूचं. 1 धाव रोखली जाऊ शकत नाही. 1 धावेची धावसंख्या 20. जिंकण्याकरता 73 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि पहिल्या षटकामध्ये वसूल केला जातात 3 बॉल मध्ये 20 धावा. पुढचा बॉल प्रकाश स्ट्राईक इन कडे. फुल टॉस बॉल हल्ला केलाय. चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. मिळतात धावा 4. आगरी चषक चौकार. कसलेला खेळाडू आहे प्रकाश पाटील, त्यामुळेच त्याला अशा प्रकारचे चेंडू दिल्यानंतर तो तुटून पडतो त्या चेंडूवर. धावसंख्या 24. पुन्हा फुल टॉस बॉल वर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि या षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर. टिवरी संघाने सांगितलं की तुम्ही आमच्या एका गोलंदाजाला 28 धावा कुठल्यात, आम्ही त्या वसूल करतोय. आणि 5 चेंडूंमध्ये 30 धावा या पहिल्या षटकामध्ये जमा होतात. आता ओव्हर्सचा बॉलर सेड चेंडूला स्ट्रेट खेळला जातोय. स्ट्रेट ड्राईव्ह होता. चांगले फिल्डिंग संदीप यांच्याद्वारे होतोय. 2 धावा मिळतात बॅटरला.
याचबरोबर षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटक संपल्यानंतर प्रत्युत्तरादाखल टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाची धाव संख्या झाली आहे ती 32 धाबा. इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे ते जाणून घेऊया. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 41 धावांची गरज आहे. 24 बॉल रिमेनिंग 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. 24 मध्ये 41. आहेत जबरदस्त तडका दिलाय. पहिल्या षटकामध्ये प्रत्युत्तर देत असताना टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाने धाव संख्या धाव फळकावर चालली आहे ती 32 धावा. 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. चांगली क्लॅरिटी चांगले माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते डिका स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे आणि त्यांची तारीफ करावी तितकीच कमी आहे. एक चांगला प्रोग्रेस पाहायला मिळतोय. चांगला सुधारित स्कोरबोर्ड बघायला मिळतोय. त्याच्यानंतर हायलाइट सुद्धा या युट्यूब चॅनल्सने आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. ही खासियत आहे डिका स्पोर्ट्सची. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाला आता समोरच्या इंडने गोलंदाजी करून बॅटरला थांबवायचं आहे. संदीप माची गोलंदाजी मार्गावर आलाय. कोई समाजातील खेळाडू आलाय समोर. उजव्या हाताचा बॅटर इनसाइड आउट. चेंडूला पाठवून दिलं लॉंग ऑफ रिझन मध्ये. ह्या ठिकाणी पाहूया किती धाव मिळते. मॅक्झिमम षटकार बिगी. आता झपाट्याने पुढे सरकले जात. जसा वाराचा वेग वाढलाय ना तसाच धावसंख्येचा वेग वाढलाय. धाबा लागल्यात 38 धाबा. जिंकण्याकरता 73 धावांचं टार्गेट होतं. 38 बनलं. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. चेंडू आउट कटर केलाय गोलंदाज संदीप माचीने. वाईड लाईनच्या आधी म्हणजेच आतमधून हा चेंडू टर्न होतोय. संदीप माची याला असं वाटलं की पंचानं वाईड घोषित केलाय म्हणून पंचांकडे पाहत बसले होते. परंतु इथे चांगला आउट कटर संदीप माचीचा. एक चांगली कला आहे त्याच्याकडे. पुढचा बॉल आता मिडल स्टंप वरचा बॉल होता. फुलपिच बॉल होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढला. सरळ बॅटचा वापर जितू पाटील करताना दिसतोय. एका धावेची धावसंख्या पोहोचली 39 वर. 1.3 बॉलची समाप्ती. 73 धावसंख्येचा पाठलाग करताना सुस्थिती आहे. मजबूत स्थिती आहे. प्रत्युत्तर देत असताना टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाचे. मुर्दा संघ सुद्धा हार मानणारा संघ नाही. त्यांच्याकडे चांगले ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत. संदीप माची रनअप मध्ये थोडासा चकतोय. सिमेंट विकेट आहे. सिमेंट विकेट मध्ये बॅटरला चेंडूचा व्यवस्थित अंदाज बांधता येत असतो. त्यामुळेच जास्तीत जास्त संधी मिळते ते बॅटरला धाव बनवण्याची. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. स्ट्रेट हवाई सफर सफल. मिळतात 6 धाबा. नैका दुक्का सीधा. धावसंख्या पुढे सरकताना दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. चुकीचा फटका निवडलाय. हा धोका निर्माण झालाय टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाला. सर्व काही व्यवस्थित चालू असताना प्रकाश पाटीलने केली चूक आणि चुकीचा फायदा झालाय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीमला. पहिला धक्का लागला टिवरी संघाला. धावसंख्या धावफळकावर 45 असताना 45 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
बघतायत बघितलं तर चेंडूचे डिलिव्हरी ही थोडीशी लेट केली होती आणि अशातच बॅटरचा पावित्र्य पाहिला होता. बॅटर बॅटिंग क्रीज पासून थोडासा पुढे निघाला होता, त्यामुळेच एक वेगळी शैलीने चेंडू रिलीज केला गोलंदाज संदीप माचीने. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. 8 बॉलला सामोरे जात असताना 31 धावांचं चांगलं योगदान दिलंय. आणि आता जर आपण इक्वेशन सिच्युएशन बघितलं तर 19 बॉल मध्ये पाहिजेत 28. 19 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाला. आणि त्यांचा महान खेळाडू आलाय प्रताप भोईर आणि एक स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे टेनिस क्रिकेट मध्ये. त्यांनी सुद्धा आपली छाप सोडलाय. भरपूर वर्षापासून क्रिकेटचा खेळ त्याने सुरू केलाय. गोलंदाजी फलंदाजीमध्ये त्याने आपली छाप सोडलाय. लांब दौरे तो करत असतोय. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त कट केला. चेंडू शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळाली. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाच्या 46. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 धावांची गरज आहे. 18 मध्ये 27 धावा होतील काय? चर्चा तर होतच राहील. ही चर्चा करण्यात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025. सुंदर आणि नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय फॉलो गँगचं. पुन्हा मी आभार मानतो की दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आम्हाला धावतं समालोचन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आयोजक कमिटी मेंबर्स आम्ही आभार मानतोय. तुषार सोनवणे यांचा आभार मानतोय. चांगली समालोचक म्हणून ते भूमिका अदा करतीलच, परंतु इथे आगरी चषक असल्या कारणानं समालोचकांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला आगरी समाजातील समालोचक बघायला मिळत आहेत. आदिवासी समाजातील समालोचक सुद्धा पाहायला मिळतील कदाचित आणि आपल्या कोळी समाजातील समालोचक सुद्धा पाहायला मिळतील. ही खासियत आहे या स्पर्धेची. म्हणूनच चर्चेचा विषय बनलाय आगरी चषक 2025 ची ही स्पर्धा. फॉलो गँग पुरस्कृत. जसं डॉक्टर दशरथ पाटील सरांनी उल्लेख केला बऱ्याचशा गँगचा, परंतु आज फॉलो गँग ही सर्वात पुढे आहे असं त्याने म्हटलं होतं. मॅच मध्ये बघूया कोणता संघ आता पुढे आहे. गोलंदाजीसाठी आलाय आता हर्ष आलाय. हर्ष भोईर एक संघनायक आहेत आणि समोर फलंदाज आहेत प्रताप भोईर. ओ गॅप शोधलाय. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. एक धाव पण पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करतील काय? आणि पाहता पाहता क्षेत्ररक्षकाची पहिली चूक दुसऱ्या धाब्यानेशी भागवली संघाची भूक. 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 48. स्कोर बोर्ड आपल्याला निमुळता दिसला असता, कमी दिसला असता, परंतु त्यामुळेच आत्मविश्वास वाढलाय टिवरी संघाचा. धावसंख्या 48. पुढचा बॉल पुन्हा गॅप मध्ये टाकलाय. जसं योग्य पद्धतीने खेळून काढला जातोय, कारण हर्ष भोईर एक असा खेळाडू आहे कधीही केव्हाही पलटवार तो करू शकतो. युवा आहे आणि चांगली बुद्धिमत्तेचा वापर तो करत असतो, मतीचा वापर तो करत असतो. धावसंख्या 49. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर मुर्दा संघाचे प्रारंभिक फलंदाज जरी नसले वेदांत पाटील मला दिसत नाही, परंतु कदाचित युट्यूब वाहिनीद्वारे ते जुडले असतील या स्पर्धेमध्ये. वेदांत पाटील म्हटलं तर मुर्दा गावातील एक स्टार खेळाडू आहे. डेड बॉलचा इशारा पंचांनी इथे दर्शवलाय. स्टार खेळाडू आणि त्याची चमक कधीच कमी होत नसतं मित्रांनो. सध्या मला असं वाटतं की ते दुखापतग्रस्त आहेत की काय वेदांत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वर केलाय हल्ला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते आणि अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. जितू पाटील याला परतावं लागतं. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 49.
थँक्यू. हर्ष भोईर यांच्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर कुशल भोईर यांनी चांगला झेल टिपलाय. उंचीचा फायदा कुशल म्हात्रे यांनी तो झेल टिपलाय. उंचीचा फायदा कसा होतोय ते आपण पाहू शकतोय. धावसंख्या धावफळकावर आहे ती 49. 2.3 बॉलची समाप्ती. जिंकण्याकरता 73 धावसंख्येचं लक्ष आहे. 3 चेंडू टाकून चालू आहेत. इक्वेशन आणि सिच्युएशन पुन्हा एकदा लक्षात घेऊया. सध्या धाबा आहेत 49. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 24 धाबांची गरज आहे. मग त्यांना आतमध्ये चेंडू पुरवण्याचं काम केलं जातोय. तिसरं षटक सुरू आहे त्यामुळेच जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसेल. क्रिकेटच्या स्पर्धा चांगल्या असल्या तर चांगली उपस्थिती असते. या स्पर्धेला पाहण्याकरता सबस्क्राईब करा डिका स्पोर्ट्स लाईव्ह हे युट्यूब वाहिनीला आणि घर बसल्या या मॅचला तुम्ही बघतायत. अग्री समाज म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्री समाज पसरलेला आहे आणि इतिहास जर आपण बघितला तर खूप चांगला इतिहास आहे अग्री समाजाचा. कारण भात शेती करणं, मिठागरामध्ये मीठ पिकवणं, मच्छीमारा म्हणजेच आपण बघितलं तर मच्छीमार सुद्धा आपल्याला अग्री समाजामध्ये पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे एक मागच्या वर्षी मी असंच सहज सर्च केलं की अग्री समाजाची प्रसिद्धी कशी आहे, काय आहे अग्री समाज. त्यावेळेस त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे पुरातन काळातील रावण म्हटलं तर तिन्ही लोकेचा राजा असं त्याला म्हटलं जायचं. आणि रावणाच्या दरबारी अग्री समाजाचे लोक गायन आणि वादनासाठी होती. आणि हेच लक्षात घेत पश्चिम किनाऱ्या पट्टी लगत असलेले जी काही जागा आहे, भूमी आहे, ती रावणाने अग्री समाजाच्या लोकांना दिली होती. असा काही इतिहास आहे अग्री समाजाचा. म्हणजे थोडस कधी कधी कोणाला असं वाटत असेल की हे खरं आहे की खोटं आहे, पण तुम्ही सर्च केलं युट्यूब गुगल्सवर तर गुगल्सवर ही संपूर्ण माहिती मिळते. वळी आपण गोलंदाजी मार्गावर हर्षल भूमीत आलं स्ट्रायकिंग कडे. मोठा फटका चेंडू हवेत आहे. 6 की आउट. ओहो व्हॉट कॅच. पुन्हा एकदा कुशल म्हात्रे आपलं कुशल नेतृत्व दाखवतायत. किलर आणि त्यांनी कॅच टिपलाय. विकेटचं पतन. भूमी त्याला परतावं लागतं. वापसीचे संकेत दिलेत, परतीचे संकेत दिलेत मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीमने. धाव संख्या 49. आता 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये पाहिजे 24 धाबा. 14 मध्ये 24. वाव, शेवटपर्यंत नजरा चेंडूवर ठेवल्यात आणि अचूक जे आपण हाताची ओंजळ आहे ती ओंजळ पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. कुशल म्हात्रे यांनी झेल टिपला. विकेटचं पतन झालंय. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये 24 धावसंख्येची गरज आहे. 14 मध्ये 24 पुन्हा दाखवलं जात आहे. काही सेकंदामध्येच हा झेल टिपला जातोय. बराच वेळ कॅप्चर केला. आमचे कॅमेरामॅन विघ्नेश आणि खास करून आकाश झकास कामगिरी करतायत. विकेटचं पतन झालं. आता नवीन बॅटर गेलेत हिमांशू पाटील. करावं लागेल. याआधी पहिल्या इनिंग मध्ये त्यांचेच बंधू मितेश पाटील चांगला मारा केला होता स्लॉग ओव्हर मध्ये. परशुरामजी पाटील यांचे सुपुत्र आहेत. टेनिस क्रिकेट मधील नामवंत खेळाडू परशुराम पाटील अजूनही पंचांच्या भूमिकेमध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिसून येत आहेत. अग्री समाजाचे आपले रत्न आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा ते येणार होते. फुलटॉस बॉल. चेंडू हवेत आहे. मिडॉन आणि मिड ऑफ मध्ये चेंडू पडलाय. एक धाव पळून पूर्ण केले. प्रतापने सांगितलं की आता माझा अनुभव या ठिकाणी मला वापरावा लागेल, डोक्याचा वापर करावा लागेल. धावसंख्या झाली आहे ती 50. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. 13 मध्ये 23. पहिली सुरुवात झाली त्यावेळेस असं वाटलं की 32 पहिल्या षटकामध्ये आलं. नंतर वापसी मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने करून दाखवली. क्रिकेट तर हेच आहे जिथे कधीही केव्हाही काही घडू शकतं. असा खेळ म्हणजेच क्रिकेट. या क्रिकेट पासून कोणीच वंचित राहू शकत नाही. आज महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने युट्यूब वाहिनीवर जुडल्या असतील. क्रिकेटच्या त्या सुद्धा चाहत्या आहेत. WPL वुमन्स प्रीमियर लीग ही सुद्धा सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा देश विदेशातील महिला क्रिकेटपटूंना तुम्ही आपला परफॉर्मन्स दाखवताना पाहिलं. आता पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला हलकसं ढकलून दिला. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. धावसंख्या 51.
3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 51 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता धावा पाहिजे आहेत त्या 22. 12 मध्ये 22. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आई तुझा माहेर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर नाम आडवा डोंगर त्यानुवाईचा मंदिर आडवा डोंगर त्यानुवाईचा मंदिर आई मायेचा हाय सागर मायेचा हाय सागर आई मायेचा हाय सागर मायेचा हाय सागर थँक्यू सो मच. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. थोडस थकलेले आहेत, दमलेले आहेत. कडक ऊन आहे आणि त्या कडक उन्हामध्ये जास्तीत जास्त पाणी हे प्राशन केलं पाहिजे. कारण झाडाला जर पाणी लागलं नाही तर ते ताजं तवानं कधीच दिसणार नाही. तसंच आपल्या शरीराला पाणी जर लागलं नाही तर आपल्या चेहऱ्यावर सुद्धा ताजे तवानापणा कधीच दिसणार नाही. इथे खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही टीमला. मनातल्या कल्पना प्रत्यक्षात स्वप्नात उतरवायच्या असतील तर ते प्रयत्न करावे लागतील. स्वप्न बघितलं दोन्ही टीमने आणि त्यामुळेच मॅच जिंकण्याचा प्रयत्न त्यांच्याद्वारे होत असेल. एक तर आयुष्यामध्ये आव्हान असतं पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचं आणि ते आव्हान तुम्हाला पूर्ण करण्याकरता मेहनत हे पाहिजेच. आत्मविश्वास नावाचा मित्र तुम्हाला जवळ ठेवलाच पाहिजे. 12 मध्ये पाहिजेत 22 धाबा. 11चा रिक्वायर रन रेट आहे. मागच्या इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये भौमिक यांनी काही उत्कृष्ट दर्जाचा खेळ केला. 15 मध्ये 47 धावांची विस्फोटक खेळी त्याने आपल्या डोळ्यासमोर दाखवली. अग्री समाजाचा हा खेळाडू आहे. आयकॉनच्या भूमिकेमध्ये ज्यावेळेस लीगच्या मॅचेस असतात मीरा भाईंदर नगरीमध्ये त्यावेळेस हा खेळाडू मी पाहिलाय. गोलंदाज मंथन. ओहो, मंथनचा चांगला बॉल जोरदार अपील केली जाते परंतु पंचांवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. हितेंद्र भोईर टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू आहेत. पालघर जिल्ह्यामधील मला असं वाटतं की सर्वात अधिक मॅन ऑफ द सिरीज चा किताब मिळवणारा खेळाडू आहे. 59 वेळा मॅन ऑफ द सिरीज हा किताब ज्याला मिळालाय. त्यामुळेच विकेटचा अनुभव आहे. पंचांचा सुद्धा अनुभव त्यांच्या पाठीचे आहे. होम ग्राउंड शॉर्ट बॉलला उडून दिलंय. फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 6 धावा. थोडस दबाव आता कमी होताना दिसेल. प्रत्युत्तर देणाऱ्या टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघावर धावसंख्या झाली आहे ती 57. अजून आपण जर विचार केला तर 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये पाहिजेत 16 धाबा. 10 मध्ये पाहिजेत 16 धाबा. विजयाच्या नजीक तर आलाय परंतु गोलंदाज काय करामत करेल काय. पुढे येऊन चेंडूला निवडलोय. चेंडू मिडविकेटच्या दिशेने जाताना दिसतोय. एक धाव पण पूर्ण केली. प्रताप भोईर याला इच्छा होती दुसरी धाव पूर्ण करण्याची परंतु नकार दिला हिमांशू पाटीलने. मधल्यापैकील एक चांगला खेळाडू आहे हिमांशू पाटील. चांगली तंत्रशुद्धता तुमच्यामध्ये असायला पाहिजे कारण तुमच्या घरातील बरेचसे क्रिकेटपटूंनी इतिहास रचलाय. मग ते विलास पाटील असो, प्रकाश पाटील असो, हिमांशू पाटील यांचे पिताश्री असो, परशुराम पाटील टेनिस विश्वामध्ये गाजलेले खेळाडू आहेत. नेहमीच उदाहरण देत असतो आम्ही या खेळाडूंची. प्रताप भोईर आज चमकता सितारा आहे. त्यांचं गायडन्स तुम्हाला मिळत असतं.
धावसंख्या धावफलकावर आहे ती 58 धावा. फुलटॉस बॉल चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव म्हणून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता प्रताप भोईर इच्छुक होते परंतु रोखलंय. प्रताप भोईर यांनी सांगितलं की पडलेल्या चेंडूचा सामना कसा करायला पाहिजे. धावसंख्या 59, 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जवळजवळ अर्धापेक्षाही जास्त पल्ला गाठलेला आहे. म्हणजेच थोडासा पल्ला बाकी आहे. तो पल्ला त्यांना गाठावा लागेल. चांगला नीटनेटकापणा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. काळ्या रंगाच्या जे आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडचे पडदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकर्षण आहे या स्पर्धेमध्ये. आई मंडपा देवी माता स्टँड सुद्धा बघायला मिळतोय. आई गावदेवी माता स्टँड बघायला मिळतोय. आई चंडिका माता स्टँड सुद्धा बघायला मिळतोय. आणि प्रताप भोईर यांच्या बॅट मधून हा षटकार सुद्धा बघायला मिळतोय. काय जबरदस्त प्रहार केलाय. बिग ब्लास्ट, बिग शो, सिक्सर. ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावर एक जबरदस्त हल्ला केलाय बॅटर प्रताप भोईरने. 2 षटकाराच्या मदतीने त्याने 12 धावा बनवल्यात. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 65, 65. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. हे सागर भोईर यांचं यान आलंय. परंतु विनंती असेल तुम्हाला की मैदानाच्या बाहेरून तुमची यान आहेत ती फिरवा. पुढचा बॉल पुन्हा मिडल स्टंपवरचा चेंडू होता. धोका होता प्रतापला परंतु अगदी योग्य पद्धतीने त्याने अनुभवाचा वापर केला. इथे 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 67 धावा. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांमध्ये धावा झाल्यात 67. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 6 धावांची गरज आहे. 6 धावा 6 चेंडूंमध्ये पाहिजे. डिफेंड करण्याची क्षमता तर आहे. ती क्षमता इथे दाखवायला पाहिजे. पुन्हा आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये संधी देऊया डीजे युवराजला. ऐकूया सुमधुर गीत. खूप चांगले साऊंड सिस्टम डीजे युवराजचे पाहायला मिळतं. हिमालयचे पाटील यांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. चांगली साऊंड सिस्टम असल्यानंतर आम्हाला सुद्धा धावतं समालोचन पोहोचवण्याकरता थोडीशी मजा येत असं. इथे सुद्धा पहिला मॅच मध्ये मजा आली आणि लगेचच आपण टॉस सुद्धा करणार आहोत. ह्या मॅच मधून जिंकणारा संघ धाणीव संघाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज राहील. धाणीव संघ आपण बघितलं तर विहाविरा धाणीव या संघाविरुद्ध कोणता संघ लढेल ते आपण बघणार आहोत. कुशल महात्रे गोलंदाजी मार्गावर येत आहेत. मागच्या आपण बघितलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये त्याच्या अफलातून शेल पाहायला मिळाले आणि आता गोलंदाजी चांगली करायची आहे. धावा डिफेंड करायच्या आहेत. त्याकरता त्याला ताकदीनिशे चेंडू टाकावे लागतील या विकेटवर. 73 धावांचं भलं मोठं टार्गेट होतं तरी सुद्धा या ठिकाणी फायदा झालाय टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाला. आगरी समाजाचे खेळाडू या मॅच मध्ये खेळताना दिसत. त्यामुळेच आज बरेचसे खेळाडू टिवरी संघाच्या बाहेर आपल्याला दिसत. दिनेश यादव यांना आपण बाहेर बघितलंय. प्रसाद बुते टेनिस विश्वामधील आक्रमकता असणारा खेळाडू ते सुद्धा सपोर्टर्स म्हणून इथे आलेत. एक चांगली क्रेज आहे क्रिकेटची. आगरी चषक 2025 शानदार आयोजन फॉलो गँग यांच्या माध्यमातून स्वर्गीय नागेश काका पाटील क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईडचा इशारा आलाय अजित मात्रे सरांचा. एक सर येथून ते बिलॉंग करतायत. धावसंख्या पोहोचली ती 68 वर. क्रिकेटमध्ये चांगली गुणवत्ता ते दाखवत आहेत परंतु आज त्यांचे मुलं सुद्धा उच्च शिक्षण घेत आहेत. तेच अजित मात्रे. ओहो रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी. वाईड लाईनच्या आतून चेंडू थोडासा कट होताना दिसतोय. डॉट बॉल. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 5 धाबांची गरज आहे. 5 मध्ये पाहिजेत 5. श्रद्धांजली चषकामध्ये अशीच मॅच झाली होती मालजीपाडा संघाविरुद्ध. 6 बॉल मध्ये 5 धावा पाहिजे होत्या. ओहो बघा 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 इथे
कुशल आपले कुशल गुणवत्ता पेश करण्याकरता सज्ज आहे. डेड बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. अनेक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. विशाल भोईर जुने जाणते क्रिकेटर आहेत, आता सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये. वेल बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. आता आउट कटर चेंडू टाकलाय. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 68 धाबा. अजूनही 4 बॉल मध्ये पाहिजेत 5 धाबा. 4 बॉल रिमेनिंग अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. अतिथी कक्षामध्ये पुन्हा एकदा दाखल झालेत. 2023 सालापासून त्यांना ती पदवी मिळाली. डॉक्टर दशरथदादा पाटील इथे पुन्हा आपल्या शेबे करता आलेत. हास्य समालोचक म्हणून आज संपूर्ण भारतभर त्यांची क्रेज पाहायला मिळते. वेलकम वेलकम वेलकम. तुषारजी सोनावणे यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. ते सुद्धा त्यांच्या समेत आहेत. वळूया मॅच कडे. 4 मध्ये 5 ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला चढले आणि आता इथे परिणाम वाईट होऊ शकतात. कमबॅक केले. वापसीचे संकेत दिसत आहे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीमचे. मॅच मध्ये केलाय पलटवार. विकेट डाऊन. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 5 धावांची गरज आहे. 3 मध्ये पाहिजेत 5. काय पाहिजे बायांना मग? सोन्याचा हार मागतात. सोन्याचा हार. हे सोनियाचे नांगण माझ्या पाया झायल्या गार ग. पाया झायल्या गार म्हणतात सोनियाचा. असिस्टंट कोच हार्दिक बलंगे टिवरे संघाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. नितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. 3 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. पहिला चेंडू खराब टाकला होता. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी कुशल महात्रेची. कुशल यांनी जे झेल टिपले होते त्याच्यानंतर असं वाटलं की मॅच मध्ये वापसी होईल आणि आता पुन्हा स्वतःच्या हातामध्ये चेंडू ठेवून चांगली गोलंदाजी त्याने पेश केलेली आहे. प्रेक्षक आता मोठ्या संख्येने उपस्थित होताना दिसत आहेत. याच मैदानावर आपण पुढील मॅच बघणार आहोत. विरा 11 धाणे वर्सेस या मॅच मधून जो संघ जिंकेल तो. मोठा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये थेट आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन करणारा षटकार ठोकलाय. विजय स्ट्रोक मिळते 6 धावा. खेळ खल्लास आणि या मॅचला जिंकलंय टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाने. लाईनअप मध्ये हँडशेक करा आणि तदनंतर मैदानाच्या बाहेर पडा. कॅप्टन प्लीज गो अहेड विथ युअर टीम. दोन्ही टीमला विनंती असेल लाईनअप मध्ये आपण हँडशेक करा, हस्तांतरण करा आणि तदनंतर मैदानाच्या बाहेर आपण पडा. खूप चांगला खेळ दोन्ही टीमने दाखवलाय. भौमिक यांनी सुद्धा या भौमिक भोईर याच्याकरता 1000 रुपये आलेले आहेत. प्रेमनाथ यादव साहेबांनी जे लगातार 2 षटकार त्यांनी ठोकले त्याकरता हे 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि तदनंतर आता होईया ह्या मॅचचा हिरो. हु इज द हिरो? मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर प्रकाश पाटील. इज द मॅन ऑफ द मॅच. 8 बॉल मध्ये 31 धावांची विध्वंसक विस्फोटक खेळी त्याने साकारली. त्यामुळेच मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या खेळाडूला जाताना आपल्याला दिसून येतोय. एका बाजूला त्याच्याच सोबत प्रताप भोईर हे सुद्धा नाव जुडलं जाईल.